नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत संस्कृत पेपर प्रेझेंट कसा करायचा. कारण संस्कृतचा प्रत्येक क्वेश्चन हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन कसा असतो, त्यामध्ये काय लिहायचंय, कसा प्रेझेंट करायचा आहे, हा या व्हिडिओचा मोटिव्ह असणार आहे. कृष्णा सरांनी पदार्थचा पेपर प्रेझेंटेशन व्हिडिओ दिला तुम्हाला. पेपर आयडियली कसा प्रेझेंट केला जातो. त्याचबरोबर अॅनाटॉमीचा साक्षी मॅमनेही केला की कशा प्रकारे डायग्राम्स करायच्या, डायग्राम कशा अट्रॅक्टिव्ह दिसतील, कसे बाण मारायचे नाहीयेत, अशा विविध गोष्टी. त्याचबरोबर आपल्या स्नेहा मॅम आहेत, त्यांनी सुद्धा आपला संहिताचा पेपर प्रेझेंटेशन कसा करायचा याचाही व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओ नंतर जर कोणी मिस केलेला असेल तर तो जाऊन पाहूया. आणि आता आपल्याला पाहायचं आहे संस्कृत पेपर 1 कसा प्रेझेंट करायचा आहे. प्रत्येक क्वेश्चन वेगळा आहे, कशामध्ये काय लिहायचंय, काय लिहिणं गरजेचं आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच लेक्चरमध्ये पाहायच्या आहेत. ठीक आहे, डायरेक्टली जाऊया पेपरकडे. हा क्वेश्चन पेपर जो दिसतोय तो आयुर्वेदा मराठीने जो आपली टीम आहे त्यांनी बनवलेला एक मॉडर्न क्वेश्चन पेपर आहे. तो जिथे सॉल्व्ह करून दिलेला आहे आयडियली. ठीक आहे, आम्ही स्वतःने बसलेलो आहोत आणि हा पेपर बनवलेला आहे बरोबर 3 तासाचा वेळ लावून. ठीक आहे, म्हणजे जसं तुम्हाला एक आयडियल पेपर असायला हवा, तोच आयडियल पेपर तुमच्या पुढे ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये मिस्टेक्स नसतील. ठीक आहे, हा क्वेश्चन पेपर कोणत्या युनिव्हर्सिटीचा नाही, आयुर्वेदा मराठीचे जे मॉडेल क्वेश्चन पेपर आहेत त्यामधून आहे, जे की आपल्या ऍप मधील स्टुडंट्सला, कोर्समध्ये स्टुडंटला दिलेला असतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले असतं एमसीक्यू. तुम्हाला एक्झाम मध्ये पहिला जरी क्वेश्चन असला तरी सुद्धा काय होतं, एक्झाम मध्ये तुम्हाला एकदम शेवटचा जो अर्धा तास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एमसीक्यू प्रोव्हाइड केले जातात. ते एमसीक्यू तुम्हाला शेवटच्या 30 मिनिटांमध्ये लिहायचे असतात. मग ते शेवटच्या 30 मिनिटांमध्ये लिहायचे एमसीक्यू कशा प्रकारे लिहायचे हे मला वेगळं सांगायची गरज नाही, कारण पहिले जे व्हिडिओ झालेले आहेत तिन्ही टीचर्सचे, त्यांनी एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे की जेव्हा आपण एमसीक्यू लिहितो, हा इथं ऑप्शन लिहिणंही तेवढंच गरजेचं आहे आणि हा त्याच पुढे त्याचं उत्तर वर्ड्स मध्ये लिहिणंही तेवढंच गरजेचं आहे. दोन्हीपैकी एक जर लिहिलेलं असलं तर मार्क मिळत नाहीत. या दोन्हीही लिहावं लागतं. पेपर झाल्यानंतर 10 ते 15 मुलांचे मेसेज येतातच की सर मी व्यवस्थित हे नंबर लिहिलेले नाही, मी फक्त काय केलेलं आहे, नाव टाकले किंवा मी फक्त काय केले एबीसी असं लिहून आलेलं आहे, तर मला मार्क पडतील का? पडणार नाही. त्यामुळे आत्ताच डोक्यात ठेवायचं, या दोन्ही गोष्टी लिहावंच लागणार आहेत. अशा प्रकारे हे 20 एमसीक्यू लिहायचे. त्यानंतर चालू होतो आपला पेपर शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणजेच एसएक्यू. पहिला प्रश्न पोरांचा की खाली वरी लिहिलं तर चालतं का? पहिला क्वेश्चन 8वा क्वेश्चन लिहिलं तर चालतं का? हो चालतं. पहिला लिहा, त्याच्यानंतर 8वा लिहा, त्याच्यानंतर 7वा, 5वा कसाही लिहा. फक्त एकदा एसएक्यू चालू केले तर पूर्ण एसएक्यू लिहा. आणि एकदा जर एलएक्यू चालू केले तर पूर्ण एलएक्यू लिहा. असं करू नका, पहिला एसएक्यू मग चौथा एलएक्यू, चौथा एलएक्यू मग तिसरा एसएक्यू. अशा प्रकारचा गेम नाही खेळायचा आहे. तो चेक करणारा स्वतः डोकं फोडेल आणि तुला काहीतरी फेल करून देईल. त्याच्यामुळे आपण जेव्हा पेपर लिहितोय खालीवरी करा, परंतु एसएक्यू चालू केले तर सगळे एसएक्यू आणि एलएक्यू जर चालू केले तर संपूर्ण एलएक्यू. माझं पर्सनल सजेशन आहे, संस्कृतच्या पेपरसाठी जसा सिक्वेन्स पेपरमध्ये दिलाय तोच फॉलो करा. कारण पेपर हा जास्त लेंदी नसणार आहे. तुमच्याकडे खूप सारा वेळ उरणार आहे पेपर नंतर, की अर्धा तास तुम्हाला काहीच करायला वेळ नाही. ठीक आहे, शांत बसून आहे तुम्ही, एवढा वेळ तुम्हाला या पेपरमध्ये मिळणार आहे. 3 तास खूप झाले ह्या संस्कृत पेपर 1च्या पेपरसाठी. त्यामुळे गडबड करण्याची गरज काही नाही याच्यामध्ये. आणि असं डायरेक्ट एलएक्यू पुन्हा पहिला एसएक्यू असं करायची काहीच गरज नाही. कळालं? आता तुम्ही जो सिक्वेन्स आहे माझा ऐकाल तर तोच फॉलो करा. ठीक आहे, तुमच्या मर्जीने तुम्ही चेंजही करू शकता, परंतु पहिला एसएक्यू चालू करा, मग पहिला, दुसरा, तिसरा याच सिक्वेन्सने जा. येत नसेल तर एक पेज सोडा, कारण संस्कृतचा आन्सर 2 पेजमध्ये खूप जास्त बसून जातं, एकाच पेजवरती मोस्टली बसून जातं. त्याच्यामुळे तुम्हाला पेजेसची अडचण तर येणारच नाहीये. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय म्हटलं मी, एमसीक्यू झाली. आता चालू करूया एसक्यू. क्वेश्चन पेपर बघूया. एसक्यू काय दिलाय सर? पहिला एसक्यू काय दिलाय, संधी छित्वा वा योजित्वा लिखत, म्हणजे संधी बनवायची आहे किंवा तोडायची. ठीक आहे, बाकी जे सब्जेक्ट होते त्याचं कसं होतं, सारखे आन्सर होते सगळे एसक्यू जवळपास, परंतु आपले प्रत्येक एसक्यू वेगळे. त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा जरी झाला तरी तुम्हाला कनेक्टेड राहावं लागेल, कारण प्रत्येक क्वेश्चन मध्ये काय लिहायचंय तुम्हाला इथेच कळून जाणार आहे. कळालं? संधी बनवायची किंवा सोडवायची. बघा आता काय दिलंय, शुद्धा प्लस आते म्हणजे काय, तर संधी बनवायची. ठीक आहे, त्याच्यानंतर चौषधम, त्याच्यानंतर उष्मनो प्लस अल्पबलत्वेम, त्याच्यानंतर तिर्यक प्लस गता. ठीक आहे, याची काय करायची, संधी तोडायची. त्याच्यानंतर याची बनवायची, याची बनवायची आणि त्याच्यानंतर योग्यम. ठीक आहे, आता हा पहिला झाला. पहिल्या एसक्यू मध्ये किती झाले, 5 सब क्वेश्चन झाला. हा काय आहे, एक एसक्यू आहे. मग हा कसा लिहायचा, नवीन पेज वरती चालू करायचा क्वेश्चन आणि लिहायला चालू करायचं. पहिले इथे क्वेश्चन नंबर टाकला, कोणता आहे क्वेश्चन नंबर 2, कोणता आहे 2, शॉर्ट आन्सर क्वेश्चन. तुम्हाला जो
तिथे क्वेश्चन नंबर असेल शॉर्ट आन्सर क्वेश्चनचा तो इथे टाकायचा आणि इथे चालू करायचं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला कोणता लिहिला आपण आता? ए घेतला, म्हणजे पहिला एसएक्यू घेतला. पहिल्या एसएक्यू मध्ये सुद्धा आता इथे तुम्हाला खाली आणखी नंबरिंग दिसेल. जशी पेपर मध्ये नंबरिंग असेल तशीच नंबरिंग इथे उतरायची. ठीक आहे. चालू केला आपण पहिला. आता आणखी काही जणांचा प्रश्न. आता पेपरमध्ये हा सिक्वेन्स दिलाय सर, अशाला असाच पेपरमध्ये लिहावा लागेल की हा सुद्धा खालीवरी केला तर चालेल? हा सिक्वेन्स तुम्ही खालीवरी करू शकता, फक्त 5 व्यवस्थित लिहायचे, नंबरिंग करून लिहायचे. ठीक आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा तुम्हाला खालीवरी करूनच लिहिले. ही सिक्वेन्स तुम्ही चेंज करू शकता. पहिली संधी त्याच्यानंतर 5वी संधी लिहू शकता, काही इश्यू नाहीये. तुम्हाला परफेक्ट येते त्या संधीपासून तुम्ही चालू करू शकता, परंतु जो सिक्वेन्स दिला तो फॉलो केला तर वेल एंड गुड. ठीक आहे. चालू केलं इथं. चौथा आपला या क्वेश्चन मधलाच हा चौथा दिलेला इथे, तिर्यक गता, तिर्यक प्लस गता, तिर्यक गता लिहिलं आणि त्याच्याच बरोबर आता जो एसीक्यू आहे ते इथपर्यंतच लिमिटेड आहे, परंतु आपण अभ्यास केलेला आहे, कारण एलक्यू मध्ये आपल्याला संधी लिहायचीच आहे, संधीचं सूत्र लिहायचंच आहे. त्याच्यामुळे हे संधी त्याचं नाव आपल्याला माहित पाहिजे आणि सूत्र सुद्धा आपल्याला इथे लिहायचं आहे. जश्व संधी कसं आहे, व्यंजन संधीचा टाईप आहे. सूत्र झला जशवंते. ठीक आहे. एकदम करेक्ट, क्लिअर असं जर तुम्ही लिहिलं तर तुमचं थोडं जरी इथं चेंज झालेलं असेल तर थोडंसं तुम्हाला माफ करू शकतो, थोडीशी स्पेलिंग मिस्टेक माफ करू शकतो, जेव्हा तुम्ही त्या संधीचा सब टाईप लिहिला आणि त्याचबरोबर त्या संधीचं सूत्र लिहिलं. कारण हे सूत्र तर आपल्याला एलक्यू साठी करायचंच आहे ना हो. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की सर एसक्यू मध्ये सूत्र विचारलेलं नाहीये, आपल्याकडे खूप सारा वेळ आहे आणि आपण एलक्यू साठी सूत्र पाठ करत आहोत, त्यामुळे जेव्हा आपल्याला ही संधी ओळखू आली तेव्हा लगेच त्याचं सूत्रही लिहायचं. एक्झामिनरचं काय होईल, लगेच तुम्हाला इम्प्रेस होऊन जाईल एक्झामिनर तुमच्या पेपरला. त्याच्यानंतर पुढचं बघा लिहिलंय चौषधम. चौषधम, च प्लस औषधम संधी सोडली, च प्लस औषधम संधी कोणती आहे? वृद्धी संधी. ठीक आहे. वृद्धी संधी काय? स्वर संधीचा टाईप आहे. सगळ्यात पहिले स्वर संधी ओळखायची. ठीक आहे. डायरेक्टली सब टाईप कडनं जायचं. पहिले स्वर आहे, व्यंजन आहे की विसर्ग आहे हे ओळखायचं. बेसिक रूल आहे ना. स्वरापुढे स्वर आलेला आहे. ठीक आहे. च प्लस अ, च्या पुढे अ आलेला आहे, स्वरापुढे स्वर आलं म्हणजे स्वर संधी आहे. मग स्वर संधीच्या नंतर आपण आपण पुन्हा कम्पेअर करत राहायचं की स्वर संधीमध्ये कोणता टाईप येऊ शकतो. मग इथे आपला सापडला वृद्धी संधी आणि सूत्र एकदम सोपं आहे. वृद्धी रेची सूत्र करायचंच आहे. एलक्यू मध्ये तुम्हाला सूत्र लागणारच आहे, त्याशिवाय मार्क भेटणार नाहीयेत. इथे सूत्रही लिहिलं. ठीक आहे. संधीचा एसक्यू अशा प्रकारे लिहायचा आहे, तुम्हाला आउट ऑफ मार्क संधीमध्ये मिळून जातील. कळालं? आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया, कारण प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायला आपल्याकडे वेळ नाहीये, खूप मोठा व्हिडिओ बनून जाईल. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन तुमच्या पुढे येणार आहे. अधोदताना पदाना म्हणजे काय? अधोरेखित केलेलं पद. विग्रह वाक्यम समस्त पदम व लिखत. काय करायचं? समासाचा विग्रह करायचं किंवा समासाचं पद बनवायचं आहे. ठीक आहे. बघा इथे दिलेले आहेत. याच्यामध्ये सब क्वेश्चन किती दिलेले आहेत? 5 दिलेले आहेत. स्वस्थश्च व्रतम एकदम सोपे सोपे. ठीक आहे. अवघड येत नाहीत, फक्त अनोळखी एक्झाम्पल बघायची सवय लावा. आमाशय गतम, न पाचितम, यथान्नम, त्याच्यानंतर शाखास्ती मर्मानी, एवढे सगळे 5 समास तुम्हाला दिलेत. ते काय करायचे? सोडवायचे आहेत किंवा बनवायचे आहेत. विग्रह करायचा समासाचा किंवा समास पद तयार करायचं आहे. बघा पहिलं लिहिलं इथं. इथं पहिलं काय आहे? स्वस्थस्य व्रतम. इथे आपण चालू केलं डायरेक्टली. एक पेज चुकून 2 वेळा आलेलं होतं तिथे. ठीक आहे. ठीक आहे. चालू केला आपण दुसरा क्वेश्चन. इथं काय डबल इथं लिहायची गरज आहे का सर दुसरा क्वेश्चन? काही गरज नाही. ठीक आहे. आपल्याला एकदा एसीक्यू चालू केली पूर्ण एसीक्यू लिहायचे, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा इथे आपल्याला या बॉक्स मध्ये दुसरा क्वेश्चन मधला म्हणून सांगायची गरज नाहीये. पहिला आपण जेव्हा पहिला क्वेश्चन होता तिथे इथे 2 लिहिलेलं होतं. आता डायरेक्टली इथं बी लिहायचं आणि क्वेश्चन चालू करायचा. बी मधलं इथे पहिलं आहे स्वस्थस्य व्रतम, स्वस्थ व्रतम. इथे आपण काय लिहिलं? त्याचं आन्सर लिहिलं. आता त्याचं आन्सर लिहिल्यानंतर समास कोणता हे लिहायचं आपल्याला. समास कोणता आहे? तत्पुरुष समास, षष्टी तत्पुरुष समास. ठीक आहे. एवढं क्लिअर कट लिहायचंय. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला सांगितलेलं आहे तिकडे, तिथं फक्त काय म्हटलंय तुम्हाला की समासाचं काय करा? विग्रह करा. परंतु आपण काय करतोय? समासाचा विग्रह करून त्या समासाचं नाव पण लिहितोय, कारण एलक्यू मध्ये आपल्याला पुन्हा लागणारच आहे. त्याच्यामुळे आपण एसक्यू मध्ये सुद्धा सुटसुटीत लिहायचं, समास विग्रह किंवा समासाचं पद लिहायचं आणि त्या समास कोणत्या टाईपचा आहे हे लिहायचं. म्हणजे तुमची छोटीफार मिस्टेक जरी असेल तरी तो चेक करणारा तुम्हाला माफ करून देईल आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क देऊन टाकेल त्या क्वेश्चन मध्ये. त्याच्यामुळे प्रत्येक समास लिहिताना तुम्हाला काय करायचंय? समासाचं नाव लिहायचं आहे समास केल्यानंतर. जेव्हा तुम्ही एलक्यू लिहाल त्यामध्ये तुम्हाला आणखी थोडंसं याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज भासणार नाहीये. का बरं? कारण तुम्ही इथूनच एसीक्यू सुद्धा सेम लिहिलेत आणि एलक्यू मध्ये सुद्धा तुम्ही तेवढाच एफर्ट दिलेला आहे. त्यानंतर आमाशय गतम, आमाशयम गतः समास कोणता? तत्पुरुष समास. उत्तरपद प्रधान, द्वितीय तत्पुरुष समास. त्याच्यामध्ये न पाचितम काय केलं? अपाचितम समास कोणता? तत्पुरुष समास, नय तत्पुरुष समास. ठीक आहे. त्याच्यानंतर यथा
अन्नम, यथा अन्नम काय दिलं, आसनम, आसनम अन्न तिक्रम्य, हे कोणता समास आहे, अव्ययीभाव समास आहे. याच्यामध्ये कोणतं प्रथम पद दिलेलं आहे यथा. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अव्ययीपासून चालू झालेलं जर कोणतं दिसलं तर डायरेक्टली काय करायचं, अव्ययीभाव समास म्हणून टाकायचं. अशा प्रकारे लिहिलं. बघा, एका पेज मध्ये आपण एक एसए लिहिला आणि दुसऱ्या पेजवर आपलं छोटंसं आन्सर केलं, ते पेज आपण सोडून दिलं आणि पुढच्या पेजवरती आपण नेक्स्ट एसएक्यू चालू केला. ठीक आहे, हे 2 वेळा आपलं प्रिंट झालेलं आहे, म्हणजे स्कॅन झालेलं आहे. त्यानंतर चालू करूया सी क्वेश्चन, म्हणजे पुढचा एसएक्यू. कोणता आहे सर पुढचा एसएक्यू? बघा, अधोदत्ते म्हणजे काय, अधोरेखित केलेलं अव्यय पदे रिक्त स्थानानां पुष्यतः, म्हणजे जो अधोरेखित केलेला आहे त्याच्यामध्ये जे रिक्त स्थान आहे ते सोडवा. भरपूर जणांना संस्कृत वाचताच येत नाही पेपरमध्ये, काय करावं कळत नाही. जे रिकाम्या जागा आहेत त्या लिहा म्हणले, फिल इन द ब्लँक्स. मग इथे तुम्हाला पूर्ण कंसामध्ये दिलं जातं, विना अपि खुलोनीचे एव अव्यय दिले जातात आणि याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचे. आता काही जण काय करतात मूर्खपणा, की डायरेक्टली इथं आय लिहितात, म्हणजे फर्स्ट लिहितात आणि इथे डायरेक्टली आन्सर लिहून टाकतात. सेकंड लिहितात ते डायरेक्टली आन्सर. असं नाही. तुम्ही लहानपणापासून कधीही फिलिंग द ब्लँक्सचे क्वेश्चन लिहिताना असं लिहिता का, फिलिंग द ब्लँक्स मध्ये ए लिहायचं आणि त्याच्या पुढे तुम्ही कधीही फिलिंग द ब्लँक्स लिहिताना ते पूर्ण वाक्य लिहिता आणि जे वाक्य फिलिंग द ब्लँक्स असेल तिथे आपण अंडरलाईन करून पुढचं वाक्य लिहित असतो. सेम पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे. अव्यय मध्ये काय केलं, हा पहिला जो दिलेला होता ते दिला, जो आन्सर आहे त्याला अंडरलाईन करून घेतलं. बघा, अशा प्रकारे तुम्हाला हा अव्ययचा क्वेश्चन लिहायचा आहे, अंडरलाईन करायचा आहे. जो आन्सर आहे तो कॉमन सेन्सने सोडवायचा प्रश्न, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. ठीक आहे, नंतर म्हणू नका संस्कृत अवघड आहे, संस्कृत खूप सोपं आहे, तुम्ही मेहनत केली नाही म्हणून तुम्हाला अवघड जातोय. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आपला, शब्द रूपानी लिखत. ठीक आहे, इथं खूप जण गणलेले आहेत ज्यांनी 45 डेजचा, ज्यांनी 45 डेजचा पॅटर्न फॉलो केला आपला, जो आपण रोड मॅप दिलेला होता आणि तोही आता व्हॉट्सअप चॅनलवरती चालू आहे. ठीक आहे, डे बाय डे त्याचं टार्गेट टाकत असतो, एमसीक्यू टाकत असतो आपण. ठीक आहे, जे ते फॉलो करताय त्यांना शब्द पाठ होत असतील, कारण आपण प्रत्येक शब्द त्या 45 डेज मध्ये कव्हर केलेला आहे विथ मल्टिपल रिव्हिजन. ठीक आहे, अजूनही लागला नसाल तर थोडंसं फास्ट करा आणि तो रोड मॅप फॉलो करायला लागा. ठीक आहे, शब्दरूपाने वैद्यश्य, ज्ञानीना, त्वम, देवात आणि नदीनाम, हे 5 तुम्हाला शब्द दिलेत. म्हणजे 1 मार्काला एक शब्द आहे, त्याचं आपल्याला काय काय लिहायचंय, हे बघा इकडे, शब्द, वचन आणि लिंग. तुम्हाला जो शब्द दिलाय जसं की वैद्यश्य, वैद्य कोणता शब्द आहे, वैद्य हा शब्द आहे. वचन कोणतं आहे सर, षष्टी एक वचन आहे, त्याच्यामुळे काय लागले वैद्यश्य. त्याच्यानंतर लिंग कोणतं आहे सर, आकारांत पुलिंगी शब्द. कसा आहे, आकारांत पुलिंगी शब्द वैद्य, अकारांत पुल्लिंगी शब्द वैद्य. तुम्हाला अकारांत पुल्लिंगी, आकारांत आहे, इकारांत आहे, शब्द उच्चार केल्यावरच कळतं सर. आता वैद्यश्य मध्ये शब्द कोणता आहे, वैद्य, इथे लिहिलं वैद्य. ठीक आहे, त्याच्यानंतर वैद्यश्य, वैद्य हे काय आहे, शेवटी अकारांत म्हणजे अन शेवट होतो, मग तुम्ही काय लिहिणार, अकारांत पुल्लिंगी शब्द. ठीक आहे, आणि इथं वचन जे आहे तुम्हाला षष्टीचं माहितीच आहे, षष्टी एक वचन. ठीक आहे, वैद्य षष्टी एक वचन आकारांत पुलिंगी शब्द. त्याच्यानंतर दुसरा लिहिला ज्ञानीना, शब्द, शब्द वचन लिंग लिहिलं, शब्द वचन लिंग आपण इथे लिहिलं. ठीक आहे, इथे तुम्हाला एवढ्या याला 1 मार्क आहे, असं 5 शब्दांना 5 मार्क तुम्हाला मिळून जातील. संस्कृतच्या पेपरमध्ये लिहावं कमी लागतं आणि मार्क खूप छान पडतात. त्याच्यानंतर पुढचा एसीक्यू तुमच्या पुढे आहे ई नावाचा. आता इथं आहे शो वाक्यशी योजित. सो वाक्यशी योजित कोणता आहे सर, उपसर्गाचा क्वेश्चन आहे. सॉरी, सो वाक्यशी योजित हे तुम्हाला विशेषण विशेष्य प्लस प्रत्ययचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, प्रत्यय दिलेला आहे, तो डायरेक्टली प्रत्यय बनवायचा आणि त्याच्यापासून वाक्य तयार करायचं. एकदम इझी आहे, वाक्य थोडंसं तोडकं मोडकं बनवा, परंतु तुम्ही जर हा शब्द व्यवस्थित दिला तर तुम्हाला अर्धे मार्क मिळून गेले. आणि थोडाफार तुम्ही वाक्य जरी बनवलं तरी सुद्धा तुम्हाला फुल मार्क्स तो देऊन टाकेल एक्झामिनर. ठीक आहे, पेपर चेकर. बघा, सो वाक्य, सुंदर कृष्ण, भक्त अर्जुन, तीव्र खरं, लिखत्वा, कृ अनिह, हे 2 क्वेश्चन कशाचे दिले सर, हे 2 क्वेश्चन त्यांनी दिलेले आहेत आपल्याला प्रत्ययचे आणि वरचे विशेषण विशेषचे दिलेले आहेत. त्याचा यूज करून आपल्याला इथं वाक्य बनवायचं आहे. ठीक आहे, ई. ठीक आहे, आपण उपसर्गाचं नंतर घेऊया. यफ. ठीक आहे, विशेषण सुंदर कृष्ण, कृष्ण कसा आहे, सुंदर आहे. कृष्णाला सुंदर ही काय दिली, उपमा दिलेली आहे, म्हणजे काय विशेषण वापरले. सुंदर कृष्ण गोकुले निवसती, साधं वाक्य बनवलेलं आहे. सुंदर असा कृष्ण गोकुळमध्ये राहतो. भक्त अर्जुन, ठीक आहे, अर्जुनाला भक्त वापरले. ठीक आहे, भक्त अर्जुन कृष्णम नमती, भक्त अर्जुन कृष्णाचं नमन करतो. ठीक आहे, एवढं सोपं आहे, किंवा त्यांना नमस्कार करतो, एवढं सोपं. तीव्र सरह, आपला पाहुणा अवघड वाटतं, परंतु वाक्य बनवायला घ्या ना, सोपं होऊन जाईल एकदम. तीव्र स्वर, स्वर कसा आहे, तीव्र. बघा, काकस्य तीव्र खरह अस्ति, एकदम सोपं. काकस्य तीव्र स्वर अस्ति. त्याच्यानंतर पुढे आता दिलेला आहे आपल्याला प्रत्ययचा क्वेश्चन. लिख प्लस त्वा, लिखित्वा. ठीक आहे, हा शब्द बनला. पण इथपर्यंतच थांबायचं नाही, इथे आपल्याला वाक्य बनवायचंय.
अहम लिखित्वा पठामी. ठीक आहे, मी लिहून वाचतो. अहम लिखित्वा पठामी. ठीक आहे, आपण जेव्हा प्रत्यय सांगितलं तेव्हा सांगितलं की त्वा लावल्यावर आपल्याला काय लावायचं, लिखित वा. ठीक आहे, लिख धातू त्याला काय केलं, लिखित वा. त्याच्यानंतर कृ प्लस अनिय. अनिय लावल्यावर काय करणार आपण, करणीय. कृ प्लस अनिय मग काय झालं, ते करणीय. धर्म सर्वे करणीय. धर्मे धर्म सर्वांनी करावा. एकदम इझी वाक्य आपण बनवलं. ठीक आहे, हा कशाच होता सर, हा होता आपला विशेषण विशेष्य प्लस विशेषण विशेष्य प्लस प्रत्यय. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला एक मिस झाला होता ई क्रमांकाचा. उपसर्गा स्ववाक्य सुयोजित. एकदम हातातले मार्क. 22 वाक्य पाठ करायचे, 22 पैकी 5 बघा पेपर मध्ये आलेत. उत, वि, अनु आणि नीर अशा प्रकारचे तुम्हाला पेपर मध्ये दिसून जातील आणि तुम्हाला त्याचे 5 वाक्य बनवायचे आहेत. बघा इथे बनवून दिले, मी तुमच्या मनाने काही लिहू शकता. उत, पक्षीना आकाशे उडयन्ते. पक्षी आकाशात उडतात. वि, धर्म सदा विजयते. धर्माचा सदा विजय होतो. अनु दिलेला आहे. अनु पासून काय बनवला, शिष्य गुरुम अनुगच्छती. त्याच्यानंतर निर उपसर्ग, प्राचार्य कार्यालयात निर्गच्छती. प्रति दिलेला आहे. पुत्री मातरम प्रत्यवदत. ठीक आहे, एकदम सोपे सोपे वाक्य आपण कोर्समध्ये दिलेत, युट्यूबवर दिलेत. तुम्हाला तुमचे वाक्य असतील ते डायरेक्टली तर लिहून यायचे. सोपा क्वेश्चन एकदम सगळ्यात जास्त. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण हा लिहिला. धातू रूपाने लिखत राहिला आपला. ठीक आहे, धातुरूप कसं लिहायचं आहे सर आपल्याला, आता बघा धातुरूप इथं काय दिले बघा, 5 धातुरूप दिलेले आहेत 5 मार्कासाठी. पश्यतु, गच्छामी, अलिखाम, कथयिष्यते, त्याच्यानंतर लभेयताम. ठीक आहे, हे 5 धातुरूप दिलेत. कसे लिहायचे, धातुरूप लिखत म्हणजे काय काय लिहायचं, धातू आपल्याला ओळखायचा आहे. धातू कोणता आहे, त्याचा गण कोणता आहे, परस्मय पद आहे, आत्मनेय पद आहे. मी इथं लिहायचं विसरले परस्मय पद की आत्मनेय पद, परंतु तुम्हाला एक गोष्ट लिहायची, याच्यामध्ये परस्मय पद आहे, आत्मनेय पद आहे, याचं वचन काय आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. बघा पश्यतु, धातू कोणता आहे, पश्यतु दृश्य पश्य धातू असतो. ठीक आहे, दृश्य पश्य धातू. लकार, लोट लकार. ठीक आहे, लकार कोणता आहे, लोट लकार. वचन प्रथम पुरुष एक वचन. ठीक आहे, इथे एक गोष्ट काय मिस झालेली आहे, इथं गोष्ट मिस झाली की आत्मनेय पदाचा आहे की परस्मय पदाचा आहे. ठीक आहे, हे गोष्ट इथे लिहायचं आहे. आत्मनेय पद म्हणजे स्वतःसाठी, परस्मय म्हणजे दुसऱ्यांसाठी. गच्छामी, काय काय लिहिलं, धातू लकार वचन इथे लिहिलं आपण या धातूचं, आणि त्याचबरोबर परस्मय पद आहे की आत्मनेय पद लिहिलं. या 4 गोष्टी लिहिल्या. तर ह्या 5ही म्हणजे 5ही ऑप्शनच्या 4 गोष्टी लिहिल्या. हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह झाला. धातू एकदम कमी आहेत, सर्वांनी पासच करायला हवे, पाठच करायला हवे. 45 डेच्या रोडमॅप मध्ये, स्ट्रॅटेजी मध्ये ओरडू सांगितले, त्यांनी तर करायलाच हवे. जे जण आपल्या चॅनलला नवीन आता जॉईन झाले, त्यांना आता कळालं काय आयुर्वेदा मराठी नावाचं काही चॅनल आहे, त्यांना पुढच्या वर्षी मात्र सुरुवातीपासून तुम्ही जॉईन राहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही प्रॉपर रोडमॅप मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे एच नंबर, अधुदते रेखांकिना पदनाम कारक संबंध विशदीकृत्वा निश्चयी कृत्या. ठीक आहे, काय करायचंय, तदुनित्यम पदनाम अर्थम लिखत. बघा आता हा प्रश्न खूप जण चुकीचा वाचतात आणि अर्धवट वाचतात. काय सांगतो मी तुम्हाला, कारकचा क्वेश्चन आहे. कारक बघा, कारक म्हणतोय अधोरेखित केलेलं जर पद आहे त्याचा कारक संबंध सगळ्यात पहिले आपला ओळखायचा आहे, निश्चित करायचा आहे. त्याच्यानंतर त्या पदाचा अर्थ लिहायचा आहे. सगळे लोक इथे गोंधळ करतात. कुठे, पदाचा अर्थ लिहित नाहीत. कारक ओळखायचा आहे पण त्याचा अर्थ कोण लिहिणार आहे. ठीक आहे, आपण काय करतो, फक्त अधोरेखित केलेलं पद आहे त्याचं लिहितं, करण सापडलं की लगेच करण लिहितो, तृतीय विभक्ती लिहून टाकतो किंवा तृतीय विभक्तीवरून ओळखतो आणि लिहून टाकतो करण कारक आहे. परंतु त्याला एक्सप्लेन पण करायचं मित्रा, कारण इथे लिहिलेलं आहे पदानाम अर्थम लिखुत, ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, अर्धा मार्क त्याच्यासाठी आहे, अर्धा वरच्यासाठी आहे. या 5 मध्ये सुद्धा बघा, आता आपला जो क्वेश्चन पेपर होतो त्याच्यामध्ये अंडरलाईन होत नव्हतं, त्याच्यामुळे पिताम हे पुत्रम जे आहे का, हे अंडरलाईन येईल तुम्हाला असं. ठीक आहे, पिताम पुत्रम पाठशालाम प्रेषयति. मग पुत्रमचा तुम्हाला कारक संबंध आणि अर्थ लिहायचा आहे. बालक पाठशालायाम अध्ययनम करोति. त्याच्यानंतर पुढचं आहे राजा अश्वेन यात्राम करोति. ठीक आहे, अश्वेन म्हणजे काय, घोडा. माता पुत्र आय आशीर्वादम ददाती. विद्यार्थी गुरु आदेशम पालम करोति. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन येतो. आपल्याला फक्त विभक्ती खेळता आली तरी सुद्धा खेळता येतो. बघा इथे सुरुवातीला पुत्रम दिले, विभक्ती ओळखायची, कारक कळून जाईल. पाठशालायाम. ठीक आहे, पाठशालायाम एकदम सोपं. अश्वेन, अश्वेन. ठीक आहे, हा आपल्याला एक साधन सुद्धा आहे आणि तृतीय विभक्ती लगेच कळतोय. तृतीय म्हणजे काय असतो, करण असतो. इझी आहे सगळं. बघा कशा प्रकारे आपण सोडवलेलं आहे. बघा पुत्रम द्वितीय विभक्ती, पुत्रम लगेच आपण ओळखलं कसं, द्वितीय विभक्ती आहे. मग कारक काय असतो, कर्म कारक असतो. इथे एवढं लिहिलं आणि त्याच्यानंतर अर्थ लिहिलं. बघा कर्म कारकचा, क्रिया ज्या गोष्टीसाठी केली जाते किंवा ज्या शब्दावर क्रियेचा परिणाम होतो किंवा जो शब्द क्रियेचे
फल स्वीकारते ते कर्मकारक होय. कर्मकारक नेहमी द्वितीय विभक्तीत असते, ज्याच्यावर पाठवणे ही क्रिया केली जाते. मग आपल्या सर्व कारकाचं एवढं माहित असायला पाहिजे. ठीक आहे. प्रथमा काय असतं, कर्ता, द्वितीय कर्म, तृतीय साधन, चतुर्थी, पंचमी सगळं आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि कोणतं कारक नाही हे सुद्धा माहित असायला पाहिजे. इम्पॉर्टंट एसक्यू आहे. होमवर्क करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा जे जे पाहताय कोणता विभक्ती कारक नाहीये, लगेच सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पाठशालायाम कारक लिहिलं, अधिकरण कारक आहे, विभक्ती सप्तमी विभक्ती इथं लिहिलेलं आहे. मग अधिकरण विषयी इथं आपण काय लिहिलं, थोडस डिस्क्रिप्शन लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर अश्वेन, अश्वेन काय आहे, कारक, करण कारक आहे, तृतीय विभक्ती आहे. करण कारक, मग करण कारक विषयी काय लिहिलं मित्रांनो, थोडस इथं लिहिलेलं आहे, करण कारक. ठीक आहे. क्रियेचे साधन म्हणजे करण, ज्या साधनाने माध्यमाने क्रिया केली जाते त्याला काय म्हणायचं, करणकारक. आपलं सगळं कोर्स मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर पुत्राय, आपण एवढंच लिहून क्वेश्चन सोडून देतो, त्याच्या खाली अर्थ लिहायचा विसरून जातो. काय लिहिलं, पुत्राय संप्रदानकारक, विभक्ती चतुर्थी विभक्ती असते, त्याच्यामध्ये क्रिया ज्याच्यासाठी केली जाते त्याला काय म्हणतो आपण, संप्रदानकारक म्हणतो. चतुर्थी विभक्तीमध्ये असतं नेहमी. आता चालू करूया LAQ. ठीक आहे. दीर्घोत्तरी प्रश्न. ठीक आहे. दीर्घोत्तरी प्रश्न सगळे ऐसे की तुम्हाला कळाले कशा प्रकारे लिहायचे, एकदम सोपं होतं. ठीक आहे. LAQ आपले ऑलमोस्ट 2 तर पहिले झालेत, संधी आणि समास. ठीक आहे. संधी मधला क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. LAQ मध्ये काय दिलेलं आहे, LAQ मध्ये काय दिलेलं आहे. उचित शब्दरूपम लिखम, उचित शब्दरूपम विलिख्य वाक्य योजयित. पहिला क्वेश्चन काय आहे, उचित शब्दरूप ओळखायचंय आणि त्याचं वाक्य तयार करायचंय. एसएक्यू मध्ये फक्त शब्दरूप लिहायचं होतं, आपल्याला वचन लिहायचं होतं, विभक्ती लिहायची होती, शब्द लिहायचा होता. परंतु LAQ मध्ये आल्यानंतर त्याचं वाक्य सुद्धा आपल्याला बनवावं लागणार आहे. बघा आता अग्नी हा शब्द आहे आपल्याकडे. ठीक आहे. त्यांनी दिलेला आहे अग्नी शब्द. अग्नी इकारांत पुलिंगी वापरा म्हणतोय आणि तृतीय एकवचन शब्द दिलाय त्यांनी, परंतु आपल्याला काय करायचं, वाक्य तयार करायचंय. मग अग्नी तृतीय एकवचन काय बनतो, अग्निना. काय म्हटलं, अग्निना. मग वाक्य काय केलं, अग्निना भोजनम पच्यते, अग्नी भोजन पचन करते. त्याच्यानंतर पुढचं काय दिलंय, तव. ठीक आहे. दुसरं काय दिलेलं आहे, तव. युष्मद, युष्मद मधलं काय आहे, युष्मद षष्टी एकवचन मध्ये काय येतं, तव येतं. यष्टी, यष्मद शब्द जो तुम्ही पाठ केलाय त्याच्यामध्ये तव आलं. तव मित्रांनी कुत्रम, कुत्र गतानी, तव मित्रांनी कुत्र गतानी. तिसरं काय दिलंय सर, कला, अकारांत स्त्रीलिंगी प्रथमा बहुवचन शब्द. काय होतो मग हा कलाचा, कला जीवनस्य सौंदर्य वर्धयती. अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, फक्त शब्द ओळखायचा नाही, त्याचं वाक्य तयार करायचंय. पितृ. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलं, पितृ रु आकारांत पुलिंगी चतुर्थी एकवचन. काय होतं मग याचं, पित्रे, बालक पित्रे सत्यम वदती. ठीक आहे. हा आपण काय केला, शब्दरूप ओळखलं, शब्द बनवलं, शब्द यांनी दिलेला आहे, तिथं फक्त आपण काय केलं, वाक्य प्रयोग केला तो शब्द लिहून. ठीक आहे. सेम फॉर आता समास आणि संधी आपण पहिले डिस्कस केलेलं आहे. बघा इथे क्वेश्चन पेपर मध्ये, अधोरेखित पदानाम संधी छित्वा वा योजयित्वा संधी सूत्रमचे लिखत, हा LAQ मधला महत्वाचा पॉइंट आहे. एसएक्यू मध्ये काय होतं, फक्त एवढं होतं, परंतु LAQ मध्ये आपल्याला दोन्ही सुद्धा आलेलं आहे. कळालं. एसएक्यू मध्ये सूत्र नाही लिहिलं तरी चालतं, परंतु मी तुम्हाला सांगितलंय की लिहायचंच, कारण आपण LAQ साठी प्रिपेअर करतोय. जेव्हा आपण संधी लिहितोय, जो पॅटर्न आहे सेम पॅटर्न आपल्याला लिहायचा, संधी बनवायची, त्याचा टाईप लिहायचा आहे, त्याचं सूत्र लिहायचंय. मी तुम्हाला असेच बॉक्स करा म्हणून सांगितलं होतं संधीचा अभ्यास करताना, आणि तोच आपल्याला इथे फॉलो करायचा आहे. ठीक आहे. मग हे 5ला 5 आहेत, त्याच्या या गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे. संधी लिहायची आहे म्हणजे सोडवायची किंवा बनवायची आहे, त्यानंतर त्याचं टाईप लिहायचं आहे, म्हणजे पहिला मेन टाईप लिहायचा, स्वर व्यंजन विसर्ग, त्याच्यानंतर त्याचा सब टाईप लिहायचा, त्याच्यानंतर त्याचं सूत्र लिहायचं. एवढ्या गोष्टी हे संधी सूत्रमचे लिखत खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. समासाच्या सूत्राची गरज नाही, संधीच्या सूत्राची गरज आहे. कळतंय. तेव्हाच तुम्हाला हा 10 मार्काचा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. जर तुम्ही सूत्र लिहिले नाही तर, आणि व्यवस्थित जर लिहिलं तर 5 मार्क याच्यामध्ये तुम्हाला पडतील. ठीक आहे. दोन्ही जर तुम्हाला करेक्ट मार्क पाहिजे असेल तर दोन्ही सुद्धा लिहावं लागणार आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही दोन्ही लिहाल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार मिस्टेक होऊन 7 ते 8 आरामात मिळून जातील, आणि परफेक्ट लिहिलं तर 10ही मिळतात. संस्कृतमध्ये आउट ऑफ मार्क मिळून जातात, कारण संस्कृतमध्ये काही मोठं थेरी लिहायची नाहीये. संस्कृतमध्ये जो आहे तो शब्द परफेक्ट लिहिला की मार्क मिळाले म्हणून समजा. ठीक आहे. आता जाऊया आपण पुढच्या क्वेश्चन कडे. त्याच्यानंतर शेवटचा
अद्यतेचे धातू प्रत्यय रूपाने लिखत. ठीक आहे. आता तुम्हाला जो शेवटचा क्वेश्चन आहे मिक्स क्वेश्चन येतो. याच्यामध्ये 5-5 क्वेश्चन असतात, सब क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. पहिलं तर तुम्हाला प्रत्ययाचे 5 क्वेश्चन असतात, त्याच्यानंतर वाक्य परिवर्तनचे 5 असतात, कर्मणी कर्तरी. ठीक आहे. पहिले प्रत्यय 5 आणि त्याच्यानंतर वाक्य 5. हा 10 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. बघा तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेला आहे मी. पहिलं काय दिलं सर, तुम्हाला दिलेला आहे प्रत्यय. गे प्लस नुल काय होतं, गायक. मी तुम्हाला एकदम कोर्समध्ये खूप भारी दिलेलं आहे. ठीक आहे. मॅडमने सुद्धा खूप छान शिकवले. दृश्य प्लस 3 काय होतं, दृष्टी. नम प्लस तो काय होतं, नत्वा. कथ प्लस आणि कथनीय. वच प्लस वक्त. ठीक आहे. एकदम सोपं. 5 मार्क फिक्स झाले. त्याच्यानंतर पुढचं काय आलं आता, कर्मणीचं कर्तरी, कर्तरीचं कर्मणी किंवा भावे, हे सगळं खेळत राहायचंय. बालके क्रीडयंती, बालका क्रीडंती, तेन पुस्तकं पठ्यते, पुत्रेन ग्राम गम्यते. एवढं सगळं आपलं सगळंचे सगळं जे काही 5 क्वेश्चन आहेत ते लिहिले की आपला पूर्ण पेपर झाला म्हणून समजायचं. अशा प्रकारे आपला संस्कृतचा पेपर लिहायचा आहे. ठीक आहे. तुमच्यासाठी पूर्ण फक्त तुमच्यासाठी टीम आयुर्वेदा मराठीचे सर्व टीचर्सने स्वतः बसून एवढा भारी पेपर प्रेझेंट कसा करायचा यासाठी स्वतः 3 तास बसून पेपर लिहिलेले आहेत. जेणेकरून तुम्हाला कळावं की पेपर कसा लिहिला जातो, काही मिस्टेक्स आपण केल्या नाही पाहिजे. ठीक आहे. आता मी क्वेश्चन पेपर लिहिताना थोडंसं कलरिंग मध्ये केलं, कारण तुम्हाला काही गोष्टी इथे स्कॅन होऊन कळणार नाहीयेत. परंतु पेपर लिहिताना तुम्हाला फक्त आणि फक्त ब्लॅक बॉल पेनचाच वापर करायचा आहे. कारण तुमचे पेपर स्कॅन होणार आहेत आणि त्यानंतर चेक होण्यासाठी जाणार आहेत. तुमचे पेपर जो टीचर आहे तो कॉम्प्युटर पुढे बसणार आणि तुमचा पेपर स्क्रोल करत करत त्याला मार्क देणार आहे. त्यामुळे तुम्हाला लिहिताना सुटसुटीत लिहायचं आहे. त्याचबरोबर ब्लॅक बॉल पेनचा वापर करायचा आहे. संस्कृतमध्ये काही डायग्राम करायची गरज नसते, पेन्सिलचा यूज करायची गरज नाहीये. सेम कंपनीचा पेपर कोणताही पेन असेल 2-3 घेऊन जा आणि तो लिहून काढा पूर्ण पेपर. पेनही चेंज करू नका. ठीक आहे. एमसीक्यू व्यवस्थित लिहायचे, सगळं काय व्यवस्थित. आणखी पुढे आपल्याला क्रियाचा मी व्हिडिओ घेऊन येईलच. सध्या तरी संस्कृतसाठी एवढंच होतं. पेपर 1 साठी अशा प्रकारे प्रेझेंट करायचा आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला कारण आपला प्रत्येक क्वेश्चन संस्कृतमध्ये वेगळा असतो. त्याच्यामध्ये काय काय लिहिणं अपेक्षित आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. काही डाऊट असेल, कोणता क्वेश्चन लिहायचा कळाला नाही, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही डायरेक्टली WhatsApp नंबर आहे तिथे जाऊनही आम्हाला विचारू शकता किंवा कमेंटमध्ये विचारा. सगळ्यात सोपं तुम्हाला लगेच या व्हिडिओचा डाऊट याच व्हिडिओमध्ये कव्हर होईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेले आहेत, WhatsApp लिंक जॉइन करा म्हणजे तुम्हाला एमसीक्यू प्रॅक्टिसही होईल. Instagramलाही फॉलो करा म्हणजे रेग्युलर अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. पेपरच्या आदल्या दिवशीचे जे काही अपडेट्स असतील ते सुद्धा तुम्हाला Instagramवर मिळून जातील. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.